पहिल्याच दमदार पावसामध्ये पुण्यातील हिंजवडी फेज 1 मान या परिसरातील रस्ते जलमय। रस्त्यांवरती पाणी साचल्यानं वाहन चालकांची मोठी तारांबळ। अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली आहे। नालेसफाईच्या दाव्यांवरून नागरिकांचा संताप। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुण्यामध्ये हलका पाऊस। उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा। मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचं जोरदार आगमन। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। पावसामुळे कोकणातला शेतकरी सुखावला। पावसाचं आगमन झाल्यानं कोकणामध्ये शेतीच्या कामांना मोठा वेग येणार आहे। दमदार पावसाअभावी गोंदियामध्ये खरीप पेरणा रखडलेल्या आहेत। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पावसाच्या विलंबानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये पेरणीचा मुहूर्त लांबला। पावसाने दडी मारल्यानं खरीप हंगाम रखडला। कृषी केंद्रांसह ग्रामीण बाजारपेठेवरती परिणाम। शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। जळगावच्या थेरोडा शिवारातील तलाव कोरडे पडल्यानं शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे। वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचं संकट गडद झालंय। अनेक शिवारांमधील जलस्रोत आटू लागल्यानं शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आलंय। बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। शहरातील काही भागांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। लिकेज झालेल्या व्हॉल्व्हवरून पाणी भरण्याची वेळ आलेली आहे। नाशिकच्या इगतपुरीतील शिदवाडी या ठिकाणी टँकरमधून पाणी पुरवठा सुरू आहे। शिदवाडीतील महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागत होतं। मात्र TV9 मराठीने या संदर्भातली बातमी दाखवताच प्रशासन जागं झालं आणि टँकरने पाणी पुरवठा सुरू झालाय। जालना जिल्ह्यामध्ये जून महिना संपत आला तरी पाणी टंचाईचं भीषण संकट कायम आहे। 59 गावं आणि 31 वाड्यांमध्ये 92 टँकरच्या माध्यमातून 180 खेपांद्वारे 1.5 लाखाहून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा केला जातोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं पाणी टंचाईचं संकट गडद झालंय। कुडाळ तालुक्यातील वेताळ, बांबर्डे, ऐनमळा या ठिकाणी विहिरी या कोरडा पडलेल्या आहेत। त्यामुळे आता गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। धुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक आहे। लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्यानं यावेळेस हा पाणीसाठा घटलेला आहे। जलसाठा घटल्यानं पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेकडे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची पाठ आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या योजनेला अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यातील 27 पैकी 2च धरणांमधून फक्त 7348 घनमीटर गाळाचाच या ठिकाणी उपसा करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवरती महापालिका कडक पावलं उचलण्याच्या तयारीत आहे। पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर किंवा गैरवापर करणाऱ्यांवरती 10,000चा दंड ठोठावला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून हर्सुल तलावातील पाणी उपसा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय। नव्या जलवाहिनीमुळे जायकवाडीचं पाणी उपलब्ध होणार असल्यानं तलावावरील ताण कमी होणार आहे। इगतपुरी शहरातील पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची नगरसेवक भूषण जाधव यांची निवेदनातून मागणी आहे। तळेगाव आणि भावली धरणातील पाणीसाठ्याचं योग्य नियोजन करण्याची मागणी आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवली आहे। त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। महागडी रोपं शेतामध्ये लावण्यास सुरुवात झाली आहे। मात्र पावसाअभावी उत्पादन खर्चामध्ये 30% अधिक वाढ झाली आहे। यंदा मिरची लागवडीखालील क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तवली जाते। पुरंदरच्या सीताफळाची बाजारात एंट्री। सीताफळाला 1,000 ते 2,000 रुपये प्रति क्रेटचा दर मिळतोय। पावसाअभावी यंदा सीताफळाची आवक घटली असून फळांचा आकार आणि गुणवत्ता प्रभावित झाली आहे। आगामी काळातही पाऊस न झाल्यास आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे। पाऊस लांबल्यानं 40 गावच्या गुरांच्या बाजारामध्ये बैल खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे। बैल खरेदीला विक्रीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाहीये। शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे। पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये पाऊस लांबल्यानं मेंढपाळांचा परतीचा प्रवास रखडलाय। चारा पाण्याची टंचाई आणि वाढत्या उष्णतेमुळे शेळ्या मेंढ्यांवरती उष्माघाताचा धोका वाढलेला आहे। पशुपालकांमध्ये त्यामुळे आता चिंतेचं वातावरण आहे। नांदेडमधील हदगाव विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। अशोक चव्हाणांसोबत भाजपात गेलो असतो तर आमदार झालो असतो, जळगावकर यांच्याकडून खंत व्यक्त।
यवतमाळमधील काँग्रेस, भाजप, पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये यवतमाळच्या समर्थ प्राईड या ठिकाणी हा सोहळा पार पडलाय। लातूरच्या अहमदपूर नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या तनुजा सूर्यवंशी विजयी झाल्यात। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना धक्का मानला जातोय। नगरसेविका शाहूबाई कांबळे यांचा मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणूक या ठिकाणी झालेली आहे। अकोल्याच्या पातूर नगरपालिकेवरती काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचं वर्चस्व। पातूरच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे इद्दू पैलवान विजयी झालेत। पुण्यातील भोर तालुका खरेदी केंद्र विक्री या संघाच्या अध्यक्षपदी सोमनाथ सोमाणी यांची निवड झाली आहे। तर उपाध्यक्षपदी संपत दरेकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे। रिक्त झालेल्या पदांसाठी दोघांचेच अर्ज आल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पालवे यांच्याकडून निवड जाहीर करण्यात आलेली आहे। मालेगाव शेतकरी संघाची तब्बल 15 वर्षांनंतर निवडणूक झाली आहे। 15 संचालक पदांसाठी 25हून अधिक उमेदवार रिंगणात। 15 वर्षांपासून शेतकरी या संघावरती हिरे कुटुंबियांचं वर्चस्व पाहायला मिळालं। मनसेच्या 48 तासांच्या इशाऱ्यामुळे अखेर वादग्रस्त अजुबा ब्रिजचं उद्घाटन झालंय। आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते अजुबा ब्रिजचं उद्घाटन झालंय। या उद्घाटनामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे। बंडखोर खासदारांविरोधामध्ये भिवंडीमध्ये ठाकरे सेनेचं जोडेमारो आंदोलन। बंडखोर खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। ठाकरे सेनेचे उपनेते विश्वास थळे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख कुंदन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। साताऱ्याच्या पाटण शहरामध्ये स्मार्ट मीटर विरोधात नागरिक आक्रमक। ग्राहकांना पूर्वसूचना न देता बसवलेले स्मार्ट मीटर तातडीने काढण्याची मागणी आहे। नागरिकांची मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयावरती धडक देत आंदोलन आहे। नाशिक शहरातील 26 रुग्णालयांना महापालिका आरोग्य विभागाकडून नोटीसा आरोग्य विभागाने राबवली होती। शहरातील रुग्णालयांच्या कागदपत्रांची विशेष तपासणी मोहीम। 26 रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस। नांदेडमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेमध्ये बदल। जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंनी आदेश काढलेत। उद्यापासून नांदेडमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंतच शाळा भरणार आहेत। धुळे जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद यावेळेस दिशा समितीची तब्बल 6 तास बैठक झाली आहे। खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे। बैठकीला नंदुरबारचे खासदार डॉक्टर गोपाल पाडवी, अप्पर जिल्हाधिकारी बोरकर हे देखील उपस्थित होते। गोंदियामध्ये तरुणांचा अनोखं आंदोलन। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून तरुणांनी योग दिन साजरा केलेला आहे। अर्जुनी मोरगाव रस्त्याची दुरवस्था झाल्यानं तरुणांचं हे आंदोलन बघायला मिळालं। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताई पालखीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आकर्षक चांदीचा रथ भेट। त्यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या या रथामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचं वातावरण आहे। बुलढाण्याच्या शेगावमधून गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। गजानन महाराजांच्या पालखीमध्ये 700 वारकऱ्यांचा सहभाग। 33 दिवसांनी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। पंढरपूर आषाढी वारीसाठी एसटी महामंडळ सज्ज झालेलं आहे। 5,500 विशेष बसेस धावणार आहेत। गावातील वारकऱ्यांसाठी थेट बसची सोय असेल। मंत्री प्रताप सरनाईक यांची ही माहिती आहे। पुण्याच्या धायरीमधील केमिकल कंपनीच्या गोदामातून चोरीला गेलेल्या ऍसिड कॅन प्रकरणाचा नांदेड सिटी पोलिसांकडून उलगडा। 3 तासात उलगडा करत तिघांनाही अटक। 20,40,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुण्याच्या तरंगवाडीमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय छगन भिसेची लोखंडी रॉडनं वार करून हत्या। या प्रकरणी धुळदेव माने आणि अशोक टकले यांच्या विरोधात इंदापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल। बीडच्या केज तालुक्यातील टाकळीमध्ये तरुणाची चाकून भोसकून हत्या। विलास घुले या तरुणाची कदमवाडी फाटा परिसरातली चाकून भोसकून हत्या झाल्याचा प्रकार। आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या। पुण्यातील राजगड किल्ल्यावरती फिरण्यासाठी आलेला एक युवक 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळला। सुदैवाने झाडाला अडकल्यानं तरुणाचा जीव वाचलाय। तरुणाच्या मणक्याला आणि मानेला मात्र गंभीर दुखापत झालेली आहे। अविनाश बागुल असं जखमी तरुणाचं नाव आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये बदल्यांचा धमाका। महापालिकेमध्ये प्रशासकीय स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये विभागांतर्गत बदल्या। एकूण 272 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी। बदल्यांमुळे विविध विभागांच्या कामकाजामध्ये फेरबदल।
बीडच्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबन प्रस्ताव आहे। घरकुल वाळू घोटाळ्यानंतर होणार कारवाई। तहसीलदार संदीप खोमणे टोळी चालवत होते, आमदार विजयसिंह पंडित यांनी असा आरोप केला होता। जळगावच्या चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या डोंगरे आणि तितूर नदीपात्राच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष। जलपर्णी, गवत आणि काटेरी झाडांमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा। संभाव्य संकट टाळण्यासाठी नदीपात्र स्वच्छ करण्याची नागरिकांची मागणी आहे। बुलढाण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या 10 मोठ्या कारवाई आहेत, तर 54,70,901 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जिल्ह्यामध्ये 2 प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव आहे। एफडीएच्या कारवाईच्या भीतीनं पुण्याच्या शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिस्किटांचे पुडे आणि इतर खाद्यपदार्थ पाण्यात टाकल्याचा प्रकार। शिरूरमधील कोल्हापुरी बांधाऱ्याच्या नदीमध्ये पुडे फेकून दिल्याची घटना समोर। साताऱ्याच्या कराडमधील उड्डाणपुलाची एक लेन सुरू करण्यात आली आहे। पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारी लेन सुरू झाली आहे। खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये उड्डाणपूल सुरू झालेला आहे। रत्नागिरीच्या गणपतीपुळेमधील समुद्रामध्ये बुडालेल्या 3 मृतदेह सापडलेत। 3 मृतदेह हाती आलेत। आदित्य राऊत आणि आनंद नरवडे हे अद्यापही बेपत्ता आहेत। पोलीस आणि बचाव पथकाकडून दोघांचाही शोध घेतला जातोय। रायगडच्या आंबेणे घाटामध्ये 200 फूट खोल दरीत पडलेल्या जखमी व्यक्तीला प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमनं सुखरूपरित्या बाहेर काढलंय। अंधार, दाट धुकं आणि पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत हे धाडसी बचाव कार्य संपन्न झालंय। वाशिम एसटी बस स्थानक परिसरामध्ये अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई। एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाची धडक मोहीम। नालासोपाऱ्यातील अवैध बाजारामुळे रुग्णवाहिका 20 मिनिटं अडकली होती। प्रगतीनगर ते ओसवाल नगरी या मुख्य रस्त्यावरती रुग्णवाहिका अडकली। स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं बेकायदेशीर बाजाराने मुख्य रस्ते व्यापल्याचा आरोप आहे। कंत्राटदाराला नंदुरबारची भौगोलिक स्थिती माहिती नसतानाही सुरत आणि नागपूरच्या ठेकेदारांना कामं दिली आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जल जीवन मिशनवरती आमदार आमशा पाडवींचा योजना राबवणाऱ्यांवरती आरोप आहे। पुणे शहरामध्ये 135 नवीन पोलीस चौक्या वाढणार आहेत। शहराचा वेगानं होत असलेल्या विस्तारामुळे नव्यानं पोलीस चौक्यांची स्थापना करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। पुणे पोलीस गृह विभागाला प्रस्ताव पाठवणार आहे। नंदुरबारमधील तोरणमाळाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल स्कूलच्या अडचणी 2 महिन्यांमध्ये दूर होणार आहेत। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पाहणीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवरती आहे। शाळेतील त्रुटी दूर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे। लोणावळ्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईमध्ये 107 जणांवर गुन्हे दाखल। कारवाईमध्ये 1,03,000चा दंड वसूल। वेगवेगळी नावं बदलून आर्थिक फसवणूक करणाऱ्या पुण्यातील भामट्याला चंद्रपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। विनोद गडाख पाटील असं आरोपीचं नाव आहे। हार्वेस्टर मशीन विक्रेत्याची आणि त्याच्या ग्राहकांची 4.5 लाखांची केली आहे फसवणूक। नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावरती भरतीच्या पाण्यामध्ये टेम्पो अडकलेल्या टेम्पोचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। स्थानिकांकडून दोरीच्या सहाय्यानं टेम्पो बाहेर काढण्यात यश। मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती स्टंटबाज बाईकस्वारांचा धुमाकूळ। 30 ते 40 स्टंटबाजांनी गाड्या अडवून प्रवाशांना मनस्ताप दिला। अंधेरी ते विलेपार्ले दरम्यान स्टंटबाज बाईकस्वारांचा धुमाकूळ, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्याच्या चाकण आंबेठाण मार्गावरील बिरदवाडी फाट्याजवळ रस्त्यावरती सांडलं कॉन्क्रीट सांडल्यानं वाहन चालकांना त्रास होतोय। रस्त्यावरती अपघात होण्याची शक्यता आहे। प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे।